नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. 76 वर्ष झाले या देशाला संविधान देऊन, आणि त्या संविधानाच्या भरोशावरती या देश चालतो. म्हणून इथल्या दीनदुबळ्यांना, पीडित वंचितांना खऱ्या अर्थानं न्याय व्यवस्थेचा एक फायदा मिळतो, आणि तोच दिवस म्हणजे 26 जानेवारी. या 26 जानेवारीच्या आम्हा सर्व दर्शकांना आमच्याकडून आवाज लोकशाहीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आज आमच्याकडे शुभम भैया माळवे हे यवत जिल्हा परिषद गटाचे शिंदे गटातल्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. माळवे पाटील, तुमच्या आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत. काय सांगताल, ही निवडणूक तुम्हाला लढवायची, तुम्ही प्रवासाला लागलेला आहात, या निवडणुकीचं लढवण्याचं मुख्य उद्दिष्ट काय? नमस्कार. काही निवडणूक लढवण्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की सामान्यातल्या सामान्य नागरिकांपर्यंत ज्या कशा योजना देता येतील, काय चांगले काम कसं करता येईल, त्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी जर निवडून आलो तर महिला असतील, शेतकरी असतील, आपले वयस्कर लोक असतील, यांना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे योजना मिळवून देता येतील, त्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. माळवे साहेब, हा तालुका विकासाबाबत मागे आहे का? तुम्ही आज असं सांगताय की आम्ही या तालुक्यातल्या वंचितांच्या विकासासाठी निवडणूक लढवतोय. प्रामुख्याने तुम्हाला या भागातले कुठले विषय असे नजरेत पडतात की ते लोकांसाठी महत्वाचे आहेत? महत्वाच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही येणाऱ्या योजना आहेत त्या मला वाटत नाही की आतापर्यंत दिल्या गेलेल्या आहेत. ते लोकांपर्यंत जात नाहीत, फक्त ते निवडणुकीपुरते आश्वासन राहत आहेत, ते सामान्यपर्यंत पोहोचत नाहीत, असं आमचं म्हणणं आहे. लोकांना जिल्हा परिषद माध्यमातल्या ज्या योजना असतात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, असा सरळ आरोप मालवे करतात, आणि ते म्हणतात त्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला ही निवडणूक लढावी वाटते, आणि ते त्यासाठी तत्पर आहे. मला सांगा साहेब, तुम्ही ज्या गटात उभे आहात त्या गटात एकूण किती गावं आहेत, आणि तुम्हाला त्या सगळ्या गावांमधल्या महत्वाच्या कुठल्या गोष्टींची उणीव असते? महत्वाच्या माझ्या यवत बोरी पडक गटात एकूण 11 गावं आहेत, आणि त्यामध्ये सगळ्या बाकीच्या वाड्या वस्त्या 38-39 हजार त्यामध्ये मतदारसंघ आहे. त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अजून काही गावाला वस्त्यांना जोडणारे रोडचे प्रश्न असतील, जे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण करणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या ज्या रातपाळीला जे काही लाईट असते, दिवसपाळीला नसते, त्यासाठी सुद्धा आपण त्यामध्ये काहीतरी प्रयत्न करणार आहोत. अशा बऱ्याचशा अजून काही अडचणी आहेत त्या आपण सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. यवत गटामधील जिल्हा परिषदेची जी गावं सांगितलेली आहेत ती गावं पाहता, तिथला विकास पाहता, प्रामुख्याचा मुद्दे म्हणजे तिथे शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या विजेचा प्रश्न आणि त्या शेती व्यवसायाच्या मालाला जोडणारे रस्ते हे प्रामुख्यानं त्यांच्या लक्षात येतात. पण माळवे साहेबांचं आपण लक्ष एक वेधू इच्छितो. साहेब, दौंड तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची तुमच्या ज्या जिल्हा परिषद जो गट आहे तिथं सर्व सुव्यवस्था आहे का, आणि तुम्हाला ती कशी वाटते? सुविधा येत असतात, जात असतात, त्या कागदावरती बऱ्यापैकी राहत असतात, तर त्या आपण पुढे जाऊन त्या कशा प्रकारे करता येतील, कशा प्रकारे लोकांना चांगलं उत्तमरित्या पाणी, शेतीचं पाणी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. साहेब, आपण पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुविधा येतात आणि जातात असं म्हणून हा प्रश्न बगल देते असं चित्र वाटतंय. पण खऱ्या अर्थानं मायमौलीच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे. आधुनिकतेच्या काळाकडे, 21व्या शतकाकडे लोकांची प्रगती झाली. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या घरांमध्ये स्वतःच्या नळ पाण्याची व्यवस्था असू शकते, पण जो वंचित आहे, बहुजन आहे, त्यांना पिण्याच्या पाण्याची खरंच मोठी अडचण आहे. आपण, मला वाटतं, ज्या मतदारसंघामध्ये मतदानासाठी जाणार आहात आपण एकदा त्याकडे लक्ष द्यावं. प्रामुख्याने आम्ही हा लक्षवेध करण्याचं कारण कोणाच्या वैयक्तिक विषयाची टीका नाही, ही लोकांची गरज आहे, आणि गरजेसाठी लोकांना मूलभूत हक्कातलं पाणी मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही वारंवार पाणी या प्रश्नाचा विषय आम्ही संबंधित मिळणाऱ्या सर्व उमेदवारांपुढे उपस्थित करतोय. यातून कुणी चुकीचा बोध घेऊ नये, आणि जर कोणाला चुकीचं वाटत असेल तर त्यांनी कुठल्या गावाला नळाच्या टोपीतून पाणी येतं यासाठी आवाज लोकशाहीची समोर चर्चा करावी, असं आम्ही त्यांना आव्हान सुद्धा करतो. मतदारांना अखेरच्या क्षणी कुठलं आव्हान करणार आहात? मतदारांना मी एक आवाहन करतो की मी एक सामान्य कुटुंबातला आहे. मी कोणतंही माझ्याकडे पद नसताना मी आरोग्याच्या सेवा दिल्या, मी बरेचसे लोकांचे कामं केली, रेशन कार्ड असते, लोकांच्या सुखदुःखात मी गेलेलो आहे. लोकांनी मला निवडून
निवडून द्यावं. निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या बी काही योजना असतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. एवढं मी आवाहन करतो. धन्यवाद. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मला विजयी करा. मी तुमच्या जो योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवील, तुमची सेवा करील, अशा स्वरूपाची याचना, अशा स्वरूपाची विनंती ते मतदारांना करतात. माळवे साहेब, तुम्हाला आवाज लोकशाहीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. तुमचा हा पुढचा प्रवास सुखकारक व्हावा अशा आम्ही सदिच्छा देऊ. तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद, आभारी.